नमस्कार, मी दिनेश भोसले आपलं प्रॉपटेक मराठी या चॅनलवर स्वागत करतो। आपण यापूर्वी ई फायलिंग करताना इनिशियल इनपुट्स व लिटिगंट डिटेल्स कसे भरावे हे पाहितले। आता आपण ई फायलिंगच्या दुसऱ्या भागामध्ये फॅक्ट डिटेल्स व केस डिटेल्स कसे भरावे हे पाहणार आहोत। लिटिगंट डिटेल्स म्हणजे प्लेंटिफ्स व डिफेंडंट्सची माहिती भरून झाल्यावर नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा। नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून फॅक्ट डिटेल्समध्ये घटनेचा दिनांक व वेळ टाईप करून फॅक्ट राखण्यात तुमच्या केसमधील फॅक्ट टाईप करा। फॅक्ट डिटेल्स कंपल्सरी नसल्याने तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर केस डिटेल्समध्ये जर तुमच्याकडे सर्व माहिती उपलब्ध नसेल तर रेड स्टार समोरील कंपल्सरी असलेली माहिती भरायची आहे, ज्यामध्ये कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे दावा दाखल करण्यामागचे कारण व घटनेचा दिनांक टाईप करायचा आहे। त्यानंतर ॲक्ट डिटेल्समध्ये तुमच्या दावा संबंधित ॲक्ट व सेक्शन घेऊन सेव्ह करायचे आहे व तुम्ही भरलेले लिटिगंट फॅक्ट आणि केस डिटेल्स बरोबर असल्याची खात्री करून ई फाईल केस या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट करायचे आहे। उर्वरित माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी प्रॉपटेक मराठीला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।